आता हे आहे ॲक्टिव्ह व्हील चॅलेंज। सगळीकडे जेव्हा फुटबॉल फीवर असतो त्यावेळेला बऱ्याचदा या वहिनींना हे काय चाललंय असं वाटत असेल, पण आज तसाच काहीसा खेळ। या खेळामध्ये आता विशिष्ट अंतरावरती चेंडू ठेवून तो पायाने मारायचा आणि तो समोर ठेवलेल्या चेंडूला लागला पाहिजे। 10-10 संधी दोन्ही वहिनींना मिळणार। ज्या वहिनी जिंकणार, गुणसंख्या जास्त, त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी। एक थांबा, ठेव तिकडे। तुम्ही आता 1 2 एखादा चेंडू सुटणं म्हणजे सुद्धा गडबड होऊ शकते। 2 3 आता खरं टेन्शन सुरू होणार आहे। चला या, लागला। 3 2 5 3 3 5 3 3 ची बरोबरी झालेली आहे। 5-5 संधी झालेली आहे। आता या वहिनी या बाजूला येणार पुढच्या 5 संधींसाठी आणि तुम्ही या बाजूला। 6 गुणसंख्या 3-3 आहे आतापर्यंत। 7 8 3-3 गुणसंख्या आहे। चला आणखी 2 आहेत। चला मारा वहिनी, नीट लक्ष द्या आणि मारा। 9 चला तुम्ही 9 शेवटची संधी निर्णायक ठरू शकते। लास्ट टच। चला शेवटची संधी आहे, बघूया जिंकण्याची संधी आहे तुम्हाला। निकाल आपल्या समोर आहे। उपविजेत्या ठरल्या सोळस्कर वहिनी, त्यांना झी मराठी कडून ही भेट वस्तू। आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या पवार वहिनी। पवार वहिनींना ॲक्टिव्ह व्हील यांच्याकडून ही भेट वस्तू। आणि आजच्या होम मिनिस्टरना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। लिओ ग्रुप हाऊसिंग सोसायटी मध्ये रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे। पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात। नमस्कार।